तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता। तर एकदम परफेक्ट आपलं जे ब्लाऊज आहे अंगामध्ये बसलेलं आहे 4 टक्स। तर बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो की 4 टक्स जे आहे चपटा होतो किंवा व्यवस्थित छातीमध्ये बसत नाही। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट कपड्यावरती जे 4 टक्स ब्लाऊज आहे तर या ब्लाऊजचं पूर्ण कटिंग जे आहे आपण डायरेक्टली अस्तरवरती करणार आहोत। सो व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघा। बॅक नेक जो आहे मी अशा टाइप केलेला आहे, म्हणजे सिंपल बनवलेला आहे। त्याच्यानंतर मुंड्यामध्ये किंवा बॅक मुंड्यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता आपला कुठेही फुगा वगैरे येत नाही, एकदम परफेक्ट असं आपल्या ब्लाऊजचं फिटिंग जे आहे तर ते आलेलं आहे। आता हा माझा पीस आहे जो साडीतला आहे, अस्तर मी 1 मीटर घेतलेला आहे। त्याच्यानंतर मी थोडंसं जे कापड आहे साडीतलं कट केलं होतं, कारण कस्टमरने मला स्लीव्ज जे आहे साडीच्या कपड्यामध्ये काढायला सांगितल्या होत्या। सो मी साडीतलं जे कापड आहे स्लीव्जसाठी कट केलेलं आहे। आता ही जी तुम्हाला सिक्वेन्सची जी धडी दिसते तर ती मी वापरलेली आहे बॅकसाठी। जसं तुम्ही स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये बघितलं असेल ती पट्टी जी आहे मी कट करून बॅक पार्टला वापरलेली आहे आणि साडीतल्या कापडाची मी जे आहे स्लीव्ज बनवलेली आहे। तर आता सगळ्यात आधी आपण अस्तरवरती आपला जो बॅक पार्ट आहे तो इथे टाकायचा आहे। अस्तरच्या बॅक बाजूला आपण हे जे माप आहे टाकायचं आहे। आता माझी जी पूर्ण उंची आहे ती 14 इंच आहे, त्याच्यामध्ये प्लस 1 इंच आपण मार्जिन ॲड करून 15 इंच पूर्ण उंची घ्यायची आहे। आता जितकी पण तुमची पूर्ण उंची असेल त्यामध्ये फक्त आपल्याला 1 इंच मार्जिन जे आहे ॲड करायचं आहे। त्याच्यानंतर शोल्डर मी 5.5 इंच घेतलं। 38 साईजसाठी हे जे ब्लाऊज आहे मी रेडी करत आहे। सो मी शोल्डर इथे 5.5 इंच घेतलेला आहे। त्याच्यानंतर जो मुंडा आहे तो मी 6 इंच घेतलेला आहे। आता आपलं जे प्रॉपर माप आहे छातीचं ते टाकायचं आहे आपल्याला 9.5 इंच। त्याच्यानंतर 2 इंच आपण याच्यामध्ये मार्जिन ॲड करायचं। आता कमर जे आहे 8 इंच आहे, कमरेमध्ये सुद्धा आपण 2 इंचचे मार्जिन आहे तर ते ॲड करणार आहोत। तर आता दाखवल्याप्रमाणे छाती आणि कमर जे आहे आपण अशी जोडून घ्यायची। त्याच्यानंतर फ्रंट मुंड्याचा जो शेप आहे आपल्याला द्यायचा आहे 1 इंचावरती, बॅक मुंड्याचा जो शेप आपल्याला द्यायचा आहे 1.5 इंचावरती। जसं की आपण प्रत्येक ब्लाऊजला जो मुंड्याचा शेप आहे 1 इंच आणि 1.5 इंचच ठेवत असतो। तर इथं आपण आता हा आपण बॅक पार्ट जो आहे तो कट करत आहोत, तर त्यामुळे आपल्याला इथं डायरेक्टली 1.5 इंचावरती आपल्याला इथं शेप द्यायचा आहे मुंड्याचा। आता हा आपला बॅक पार्ट जो आहे आपण असा पद्धतीने कटिंग करून घ्यायचा आहे सगळ्यात आधी। आणि अस्तरच्या बरोबर अपोजिट साईडला म्हणजे दुसऱ्या साईडला आपल्याला हा जो पार्ट आहे तो ठेवायचा आहे। म्हणजे काय होतं की सेंटरमधलं जे कापड आहे तर ते आपल्याला स्लीव्जसाठी निघतं। आता हे बघा बॅक पार्ट मी ठेवलेला आहे आणि खाली मी 1 इंच जे कापड आहे एक्स्ट्रा सोडलेलं आहे, कारण आपल्याला क्रॉस पट्टीमध्ये सुद्धा शिलाई मार्जिन वाढवावं लागतं। तर त्यामुळे मी खाली कापड 1 इंच सोडून परत बॅक पार्ट जो आहे तसं इथं ठेवलेला आहे। आता थोडंसं कापडावरती ड्रॅप करून घेतल्यानंतर आपण मुंड्याचा जो शेप आहे तो द्यायचा आहे। फ्रंट मुंड्याचा शेप मी अर्धा इंच डाऊन केलेला आहे खाली। आता गळारुंदी घ्यायची आहे आपल्याला 2.25 इंच आणि जी आपला जो पुढचा गळा आहे तो आपण घेतलेला आहे 7 इंच। तर पुढचा गळा तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी जास्त ठेवू शकता। आता क्रॉस पट्टी जी आहे मी 2.5 आणि 2 इंच घेत आहे, कारण छातीचं जे पोर्शन आहे थोडंसं हेवी असल्यामुळे मी क्रॉस पट्टी कमी घेतलेली आहे। पण तुमचं जर छातीचं माप कमी असेल तर तुम्ही 3 आणि 2.5 इंचची क्रॉस पट्टी आहे तर ती घेऊ शकता। तर माझ्या छातीचं जे पोर्शन आहे थोडंसं हेवी आहे, तर त्यामुळे मी 2.5 आणि 2 क्रॉस पट्टी घेतलेली आहे। त्याच्यानंतर क्रॉस पट्टीला मी असा शेप दिलेला आहे। आता इथे बघू शकता की नेहमीप्रमाणे आपण काय करतो, अस्तरवरती जे आहे एक्स्ट्रा मार्जिन वाढवतो क्रॉस पट्टीमध्ये, तेच मार्जिन आपल्याला खालच्या साईडला जे आहे अर्धा इंच वाढवायचं आहे किंवा 1.5 इंच सुद्धा वाढवलं तरी चालेल। आता या ब्लाऊजमध्ये परत आपण एक्स्ट्रा मार्जिन जे आहे वाढवून घ्यायचं आहे 1-1 इंच, कारण मधला जो आपला टक्स असतो 4 टक्स मधला बॉटमचा तर तो आपण 1.5 इंचाचा देतो। तर शिलाई मार्जिन आपल्याला परत यामध्ये 1-1 इंच घ्यायचं आहे। छातीमध्ये मी अर्धा इंच वाढवलं आहे। त्याच्यानंतर ही जी लाईन आहे आपल्याला अशी दाखवल्याप्रमाणे जोडून घ्यायची आहे। आणि क्रॉस पट्टीमध्ये खालच्या साईडला सुद्धा मी अर्धा इंच जे आपण कापड सोडलं होतं 1 इंच, तर त्यामध्ये सुद्धा आपण अर्धा इंच जे आहे वाढवलेलं आहे। आता पुढच्या गळ्याला सुद्धा इथे मी शेप दिलेला आहे राऊंड शेप। तर आता सगळ्यात आधी आपण हे कट करून घेऊया। त्याच्यानंतर 4 टक्सचं जे मार्किंग आहे तर ते कसं केलेलं आहे तर ते सुद्धा आपण बघणार आहोत। आणि एकदम परफेक्ट आपलं जे एकदम सोपी पद्धत आहे, जास्त आपल्याला कोणतं मेजरमेंट वगैरे घ्यायची गरज नाही। एकदम सोप्या पद्धतीने अगदी तुम्ही कोणत्याही साईजच्या ब्लाऊजला 4 टक्सचं जे मार्किंग आहे तर ते करू शकता। आता हे बघा मी पुढचा गळा सुद्धा इथं कट करून घेत आहे। त्याच्यानंतर क्रॉस पट्टी सुद्धा आपल्याला इथं कट करून घ्यायची। आता क्रॉस पट्टीमध्ये आपण जे एक्स्ट्रा मार्जिन वाढवलं होतं तर ते आपण इथं थोडंसं कट करून घ्यायचं आहे, कारण मधला जो आपण टक्स दिल्यानंतर क्रॉस पट्टी जी आपली खूप एक्स्ट्रा वाढते, तर त्यामुळे आपण हे कट करून घेतलेलं आहे। आता 4.5 इंचावरती आपला जो बॉटमचा टक्स आहे त्याचं मार्किंग करायचं आहे 4.5 इंचावरती। वरती मी 2 इंच घेतलं। आता जिथं आपण आय आणि हुकची पट्टी लावतो त्याचा आपल्याला इथं सेंटर पॉईंट काढायचा आहे। आता हे सुद्धा बघू शकता मी 2.5 इंचावरती इथं मार्किंग करत आहे। आता मुंड्यामधून सुद्धा आपण काय करायचं आहे, मुंड्याचा सुद्धा आपल्याला इथं सेंटर पॉईंट काढायचा आहे।
तर ही एकदम सोपी पद्धत आहे फोर टक्स करायची, मारायची आणि फिटिंगसुद्धा यामुळे खूप छान बसतं आणि आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा जे मेजरमेंट आहे तर ते सुद्धा घ्यायची गरज नाही। तर आता बघा सेंटर मी मुंड्याचा सेंटर पॉईंट काढला, त्याच्यानंतर 3.5 इंचावरती मी असं एक मार्किंग केलं। आता फिटिंगच्या साईडचा सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, सेंटर पॉईंट काढायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्याबरोबर 1 इंच आपल्याला खाली एक लाईन मार्किंग करून घ्यायची आणि 4.5 इंचावरती मी एक लाईन जी आहे अशी आखून घेतलेली आहे। आता आपण ह्याला व्यवस्थित असा शेप देणार आहोत आणि त्या शेपनुसारच आपण आपले जे फोर टक्स आहेत नंतर स्टिच करायचे आहेत। तर हे बघा माझा पूर्ण राऊंड शेप असा आलेला आहे, म्हणजे माझे जे टक्सचं मार्किंग आहे अगदी प्रॉपर असं झालेलं आहे आणि याचं फिटिंगसुद्धा खूप छान येणार आहे, इथं बघू शकता। आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा हे असं मार्किंग करून घ्यायचं। तर सेंटरपासून आपण दोन्ही जे पार्ट्स आहेत असे सेपरेट केलेले आहेत। त्याच्यानंतर आता आपण कट करायचे आहे स्लीव्ज। तर या व्हिडिओमध्ये मी स्लीव्जसुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेले आहे, कारण बऱ्याच वेळेला मला कमेंट येतात की तुम्ही फक्त फ्रंट पार्टचंच कटिंग दाखवता आणि बॅक पार्टचं, तर स्लीव्ज तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवत नाही। तर या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत स्लीव्जसुद्धा शेअर केलेले आहे। आता इथं बघू शकता स्लीव्ज जे आहे मला 5 इंचाची तयार करायची आहे, सो मी 6 इंच यामध्ये मार्जिन जे आहे 1 इंच मार्जिन वाढवून घेणार आहे। आता 38 छाती आहे, 38चा चौथा भाग आपल्याला 9.5 इंच घ्यायचा आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन वाढवून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर 3 इंच आपण खाली घ्यायचं आहे शेपसाठी, 2 इंच परत आपण फिटिंगसाठी आत घ्यायचं आहे। तर एक अशी आपण लाईन मार्किंग करून घेतली, 2-2 इंचाचे आपण 3 पॉईंट काढले, 2 पॉईंट आपल्याला वरती द्यायचे आहेत, 1 पॉईंट आपल्याला खाली द्यायचा आहे आणि दाखवल्याप्रमाणे स्लीव्जला आपण शेप द्यायचा आहे। तर स्लीव्जचे माझे भरपूर असे व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवरती, जर तुम्हाला सविस्तर बघायचं असेल स्लीव्जचा व्हिडिओ तर ते व्हिडिओ जे आहेत माझे तुम्ही बघू शकता, एकदम सविस्तर मी त्यामध्ये तुम्हाला माहिती जी आहे मी सांगितलेली आहे। तर आता हे बघा आपली 6 इंचाची स्लीव्ज आहे, ती सुद्धा अशी आपण कट करून घेतलेली आहे। आता ब्लाऊजचं कटिंग जे आहे आपलं पूर्ण अस्तरचं आपण करून घेतलेलं आहे। आता हे आपलं हे जे कटिंग आहे आपल्या मेन कापडावरती ठेवून कटिंग करून घेणार आहोत। तर क्रॉस पट्टी जी आहे आपल्याला अजून आणखीन एक अस्तरमधली जी आहे तर ती काढायची आहे मेन कापडाला जोडण्यासाठी। तर आता हे बघू शकता मेन कापडावरती माझं जे कटिंग आहे मी करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर एक्स्ट्राची हाताला लावायची पट्टी होती ती सुद्धा मी कटिंग करून घेतलेली आहे, जी बॅक पार्टसाठी मी वापरणार आहे। आता सगळ्यात आधी आपण फ्रंट पार्टचं जे स्टिचिंग आहे तर ते बघणार आहोत। आता पहिल्यांदा आपण काय करायचं, अस्तर आणि आपलं जे मेन कापड आहे तर ते आहे तसं जोडून घ्यायचं आहे सगळ्यात आधी आणि त्याच्यानंतरच मग आपण टक्स मारून घेणार आहोत। तर आता हे बघा सगळ्यात आधी आपण आपलं जे मेन कापड आणि अस्तर आहे तर ते जोडून घ्यायचं आहे, म्हणजे चारी बाजूने याला पूर्ण आपण स्टिच करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर एक्स्ट्राचं जितकं आपलं शिल्लक कापड राहिलेलं आहे तर ते सुद्धा आपण कटिंग करून घ्यायचं। तर हे बघा त्याच्यानंतर हे एक्स्ट्राचं पूर्ण आपण कापड कटिंग करून घेतलं। आता जे आपण इथं मार्किंग केलेलं आहे टक्सचं तर त्याचे टक्स आपण मारून घ्यायचे आहेत। जसं की बॉटमचा जो टक्स असतो आपला पहिला तर तो आपल्याला घ्यायचा आहे 1.5 इंचाचा। तर हा टक्स तुम्ही बघू शकता मी 1.5 इंचाचा घेतला। तर त्याच्यानंतर बाकीचे जे टक्स आहेत आपल्याला एकदम थोडे थोडे घ्यायचे आहेत, म्हणजे अर्धा इंच पण नाही, एकदम थोडे थोडे आपल्याला घ्यायचे आहेत। बाकीचे जे 3 टक्स आहेत आपले आणि याचा शेप बघू शकता, आतमध्ये एकदम छान असा स्पेस जो आहे तयार झालेला आहे। आता टक्स मारून घेतल्यानंतर दोन्ही साईड जे आहेत आपल्याला व्यवस्थित बघून ठेवायचे आहेत। तर आता हे बघा माझी गळ्याची जी साईड होती थोडीशी एक्स्ट्रा झाली होती, सो मी ती कटिंग करून घेतलेली आहे। आता आपण लावणार आहोत क्रॉस पट्टी। तर क्रॉस पट्टी सुद्धा आपण पहिल्यांदा काय करायचं आहे, मेन कापड आणि अस्तर जे आहे जोडून घ्यायचं आहे। जसं की क्रॉस पट्टी मी 4 काढलेले आहेत अस्तरच्या, एक जी क्रॉस पट्टी आहे ते आपण लावणार आहोत आतल्या साईडला आणि दुसरी जी क्रॉस पट्टी आहे आपण मेन कापडाला ती जोडून घेतलेली आहे। त्याच्यानंतर एक्स्ट्राचं सगळं इथं कापड जे आहे आपण कटिंग करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग आपण ही जी क्रॉस पट्टी आहे तर ती लावून घ्यायची। नॉर्मल आपण जसं कटोरी ब्लाऊजला वगैरे क्रॉस पट्ट्या लावतो तशाच आपण ह्या ब्लाऊजला जे आहे क्रॉस पट्टी लावून घ्यायची आहे। तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। काय डाऊट असेल तर तेही तुम्हाला कमेंटमध्ये विचारू शकता। व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा। चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची जी नोटिफिकेशन आहे सगळ्यात तुमच्याकडे येईल। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।